आज नांदेड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1च्या प्रचारार्थ इथे एक छोटेखानी बैठक बोलवलेली होती। यामध्ये आज प्रचार कार्यालयाचं ओपनिंग इथं झालेलं आहे आणि या प्रभाग क्रमांक 1 मध्ये बहुजन समाज पार्टीचे 3 उमेदवार आहेत। आमच्या छायाताई असतील, मायाताई असतील आणि अनिकेत आळंदीकर असतील, हे उमेदवार आहेत आणि अतिशय हे निष्ठावंत बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते आहेत। हे काय कुठे विकणारे किंवा मॅनेज होणारे लोक नाही। आज आपण जर बघितलं तर अशोक चव्हाणने काँग्रेस असेल, बीजेपी असेल किंवा आणखीन इतर कोणते छोटे मोठे पक्ष असतील, या सर्वांना मॅनेज करण्याचं काम केलं, पण बहुजन समाज पार्टीला ते मॅनेज करू शकले नाही आणि भविष्यामध्ये ते करूही शकणार नाहीत। आणि बहनकुमारी मायावतीजींनी आज स्वाभिमानाने आम्हाला सांगावं वाटतं की अनेक पक्षांनी आज युत्या केल्या, सगळीकडे युत्या झाल्या, पण बहीणजी म्हणले की मी बाबासाहेबांच्या विचाराशी कधीही कॉम्प्रोमाइज करणार नाही, मी कोणाशीही युती करणार नाही, आम्ही निवडून येऊ तर आमच्या बळावर निवडून येऊ, बाबासाहेबांच्या विचारधारेवर निवडून येऊ, असं बहीणजीने ग्वाही दिली। म्हणून बहुजन समाज पार्टीने कोणासोबतही युती केली नाही। बहुजन समाज पार्टीची जर युती असेल ती समाजासोबत युती आहे, बहुजन समाजासोबत युती आहे आणि बहुजन समाजावर आम्हाला विश्वास आहे की ते बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला नक्कीच निवडून देतील आणि नांदेडच्या या विकासासाठी आपल्या या नांदेडमध्ये ते साथ देतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करणार आहे। नांदेड महानगरपालिकेमध्ये जवळपास आपले 9 उमेदवार आहेत आणि हे 9ही उमेदवार हे आंबेडकरवादी उमेदवार आहेत। हे 9ही उमेदवार आंबेडकरवादी उमेदवार आहेत आणि आमचे प्रमुख जे मुद्दे आहेत की या नांदेड जिल्ह्यातून हा नांदेड जिल्हा युवा तरुणांना जे नशा या लोकांनी लावलेली आहे, व्यसनाधीन केलेले आहे, नशामुक्त नांदेड करण्याचं आमचं ध्येय धोरण आहे। त्यानंतर या नांदेडचा जो विकास आहे, नांदेडचा पूर्ण जो विकास आहे, रोड रस्ते नाले असतील, आपण बघितलं की हे रोड रस्ते नाल्या हे अतिशय घाणेरड्या पद्धतीने आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये हे याचं काम चालू आहे। इथे रस्ता करतात आणि ताबडतोब नालीसाठी खोदून टाकतात, असे अनेक इथे प्रकरण तर आहेत, पण त्याही पेक्षा महत्वाचं जे आमच्या बहुजनांच्या ज्या वस्त्या आहेत त्या अतिशय घाणेरड्या परिस्थितीमध्ये त्या वस्त्या आहेत। आमचे लोक आज त्या घाणीमुळे आजारी पडतात, घरकुलामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, ते घर पडीला आज मोडकळीत झालेले आहेत आणि खूप मोठा भ्रष्टाचार इथं झालेला आहे। अशा सर्वच भ्रष्टाचारी ज्यांनी भ्रष्टाचार केला या सगळ्यांना आम्ही नक्कीच जेलमध्ये घातल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आणि या नांदेडचा जो विकास आहे, हा विकास नक्कीच नांदेडमध्ये आम्ही करून दाखवू आणि बेरोजगारांना रोजगार असेल किंवा महिलांना काम असेल, प्रगती असेल, सर्वांगीण प्रगती आम्ही इथं करण्याचं काम करणार आहोत।